रावसाहेब मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपण बघतोय या शक्ती प्रदर्शनामध्ये। हे कार्यकर्ते केवळ संभाजीनगरमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जवळपास निवडणुकीचे 2 फेज पूर्ण होतात। या दोन्ही ठिकाणी लोकांच्या चालण्यावरून वागण्यावरून आणि बोलण्यावरून असं लक्षात येतं की महाराष्ट्रातले 45 सीट आम्ही जिंकणार आहे आणि या देशात तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्री बनणार आहे। हे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं आले, त्यांच्या मनात आहे की या देशाचा विकास जर करायचा असेल तर मोदीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे। एक गोष्ट लक्षात घ्या, इंडियाला अस्थिर सरकार पाहिजे आणि एनडीएला स्थिर सरकार पाहिजे। स्थिर सरकार या देशात यावं म्हणून हे जनसमुदाय या ठिकाणी आलं। किती मोठं आव्हान असणार आहे, कारण इम्तियाज जलील आहेत, चंद्रकांत खैरे आहेत आणि दुसरीकडे महायुती आहे। आमच्या पुढं आव्हान दोघांचंही नाहीये, आम्ही आव्हान मानतही नाहीये। अनेक निवडणुका आम्ही लढलो आणि अशा आव्हानावर अनेक वेळेस मात केली आम्ही। भागवत कराड सुद्धा आहेत। कराड साहेब, आपण सुद्धा चर्चा होती उमेदवारीची, आता सगळे एकत्रित येऊन प्रचार करताय। देशाचे प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या मार्फत निवडणुका होत आहेत आणि जो नारा दिला केंद्राने, अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार, संभाजीनगरची जागा ही महायुतीला सुटलेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला ही जागा सुटलेली आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून माननीय संदीपानजी भुमरे यांना उमेदवारी दिलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये इथला खासदार हा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागं उभा राहिला पाहिजे। मागच्या वेळेस जनतेची चूक झाली, एमआयएमचा खासदार निवडून आला, पण यावेळेस मात्र महायुतीचा खासदार निवडून येईल आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री शपथ घेतील याची आम्हाला खात्री आहे। पण मोठ्या संख्येनं हे सर्व नेते एकत्रित आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आणि आता ही सगळी सभा, ही जी सगळी रॅली आहे ती रॅली पुढे गुलमंडीकडे जाणार आहे। गुलमंडीकडे मार्गस्थ होती आणि आपण फक्त मोठ्या संख्येनं पदाधिकारी असतील, सर्व नेते असतील, हे सगळे एकत्र येऊन संदीपान भुमरे यांच्या या प्रचारार्थ रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।